Hi everyone, good evening. Good evening. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. आवाज येतोय का सर्वांना? हो 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 मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. बरं, काल आपण नवोदय प्रश्नपत्रिका 2021 ही पाहत होतो. काल मी 20 ची दिली होती, तर या प्रश्नपत्रिकेनंतर लगेचच 20 ची प्रश्नपत्रिका होईल. काय तर आपण गणितामध्ये पाहिले होते. कुठपर्यंत झाले होते सांगा, त्यानंतर कठीण वाटणारे प्रश्न पहा. यामध्ये काही प्रश्न पाहिले होते आपण. सगळ्या ओढण्या काढून वाट लावायला तिथं जाऊन बघ जा. एक घेतली की का होय, एकदा कुठं बसू? माईक बंद ठेवा विराज, माईक बंद ठेवा. 49. बर, मला जे गुड इव्हनिंग मॅम. ऐका, जे तुमचे यामधले प्रश्न राहिलेत ना, तर ते प्रश्न क्रमांक तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका, मी ते लिहून घेते. आणि तेवढेच प्रश्न होतील फक्त. जे कठीण गेलेत ना तेच प्रश्न पाठवा फक्त. जे कठीण गेलेत तेच लगेच पाठवा, तेवढेच प्रश्न होणार आहेत. त्यानंतर लगेचच 2020 मधील प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. काल 2020 ची प्रश्नपत्रिका दिली होती. आन्सर की आहे, पण आता हा जो संच मी पाठवलेला होता ई नुसार, तर त्या ई नुसार नाही. प्रश्न संचामधले उत्तरपत्रिका आहे म्हणून मी पाठवलेली नाही. आज वेगळी प्रश्नपत्रिका आणि त्यानुसार उत्तर पाठवले जातील. आता ही जी आहे मी प्रश्नपत्रिका काल तुम्हाला दिलेली, एकदम सेम तसाच संच इथे मिळत नाही आपल्याला. म्हणजे उत्तर सूची आपली तशी नाही उपलब्ध आपल्याकडे. चला, चॅट बॉक्स मध्ये आले का सर्वांचे प्रश्न? बर, 49, 51, 54. 49, 51, 54, 55, 58, 59, 56, 57 सुद्धा आहे. हा, ओके, 57 पर्यंत आलेत. म्हणजे जवळजवळ राहिलेले सगळेच आहेत की काय? 69 एक आहे. बरं, घेऊयात हे प्रश्न. बोला दिया, काय म्हणणं आहे दियाचं? मॅडम काल 49वा झाला होता. झाला होता का? ओके, तरी सुद्धा समजलेला नाहीये का? बरं, प्रश्न क्रमांक 49 झाला समजलाय. तरी सुद्धा समजला नव्हता का तुम्हाला? आवाज येतोय? तर समजला नसेल तर घेऊयात मग. आवाज येतोय का सर्वांना? आवाज येतोय का पाहता? प्रश्न समजलेला हो नव्हता मॅम. का? 49 हो मॅम. समजला नव्हता. घ्या मॅम प्रश्न घ्या. हो, हो घे. घ्या मॅम. ओके, चालेल चालेल, घेऊयात. 49वा घेऊयात पुन्हा एकदा. बरं, काय प्रश्न आहे पहा. एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या 3/4 किमतीत विकत घेतो आणि छापील किमतीपेक्षा 20% जास्त किमतीस विकतो, तर ए च्या नफ्याची टक्केवारी किती आहे? म्हणजे एक रेडिओ, ही एक जी व्यक्ती आहे, तर ते रेडिओ जो आहे जेवढी किंमत आहे त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये विकत घेतो. आणि जेवढी किंमत आहे, समजा 10 रुपये किंमत आहे, मग 10 रुपये किमतीचा वस्तू जो आहे, तर तो काय करतोय, अगोदरच कमी करून घेतोय की मला यावरती सूट द्या म्हणून. मग तो सूट घेतोय
आणि विकताना मात्र जेवढी काही छापील किंमत आहे, समजा 10 रुपये आहे, मग त्या 10 रुपयांच्या आणखी 20% लावतो. हा. आणि मग मॅम यानुसार स्क्रीन तो दिसत विक्री नाही. करतोय, म्हणजे निश्चितपणे नफा झाला, पण तो नफा किती झाला हे आपल्याला काढायचंय. मग आता त्या वस्तूची नेमकी छापील किंमत किती आहे हे आपल्याला माहित नाही. मग ती छापील किंमत आपण काय करूयात, 100 माना. आपण काल सुद्धा 100 मानूनच घेतलं होतं, आज सुद्धा 100 मानूनच घेऊयात. समजा आज दुसरं उदाहरण घ्या. आज 100 नको. हा 100 नको. बरं, दुसरं 1000 रुपये घेऊ का मग? जरा जास्त. मॅम 60 घ्या. हा 60 घ्या. बरं, चालेल, 60 घेऊयात. आपण छापील किंमत घेऊयात, चालेल. पण छापील 100 वरती काय जातं आणि समजायला पण सोपं जातं. जसं की 100चा 1% म्हटलं की एक समजायला तुम्हालाही सोपं जातं. पुन्हा आपण 100 घेत असतो, पण चालेल, तुमची आज इच्छा आहे ना 60 घेऊयात तर 60 घेऊयात. समजा तो रेडिओ आपण 60 रुपये किंमत असणारा, त्याच्यावरती छापील किंमत 60 रुपये समजा. जरा जास्त स्वस्तातला घेतला. मग छापील किंमत 60 मानू. हा छापील किंमत 60 मानू. मग या 60च्या 3/4 तू विकत घेतो. 60चे 3/4, 3/4 भाग देऊया. 4 एक 4, 2 उरले, 4 पंचे 20, 15 त्रिक 45. म्हणजे 60 रुपयांची वस्तू आहे, त्यावरती किंमत आहे. पण त्यानं खरेदी कितीला केलं? या व्यक्तीनं हा जो रेडिओ आहे तर तो 45 रुपयांना खरेदी केलाय. 45 रुपयांनी तो खरेदी केलाय आणि तोच विक्री करणार आहे पुन्हा 20% नफा घेऊन. आणि त्यानं काय केलं, छापील किमतीपेक्षा 20% जास्त नफा घेतला. छापील किंमत होती 60 रुपये. मग 60चे 20% किती होतात? 60चे 20%. मग आता किती शून्य सारखे तेवढे काढून टाका. 1 1 12. 12. जास्त म्हणजे 60 रुपये जी आहे, आता याची विक्री जी आहे, तर तो विक्री कितीला करणार व्यक्ती? तो 12. रुपयांना त्याने वस्तू खरेदी केली, 60 रुपयांना विक्री करणार. 60 म्हणजे 72 रुपयांना तो विक्री करणार. म्हणजे 45 रुपयांची वस्तू तो 72 रुपयांना विकणार आहे. बर, आता त्यानं एकूण विक्रीची किंमत किती आहे? विक्रीची किंमत वजा खरेदी किंमत. विक्रीची किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा असणार आहे. विक्री किंमत आहे 72 रुपये, खरेदी केली होती 45 रुपयांना. नफा किती झाला? 72 मधून 45 वजा करा. किती होतात? एवढा वेळ लागतो का? 36. 36. बरं, आता टक्केवारी आपल्याला काढावं लागेल. 72 रुपयांची वस्तू तो 45ला विकतोय, म्हणजे 27. किती झाली? 27 झाला ना नफा. हो 72 हो. 27. म्हणजे 72 रुपये नफा त्यानं घेतलाय. तर आता च्या नफ्याची टक्केवारी किती? आता नफ्याची टक्केवारी आपल्याला काढायची आहे. मग नफ्याची टक्केवारी म्हणजे 72 रुपयांवरती तो, सॉरी, 45 रुपयांवरती तो 27 रुपये नफा घेतोय, तर 100ला किती? 45 रुपयांवरती 27 रुपये त्याने नफा कमवला, तर 100ला किती? मग तिरकस गुणाकार करूयात. x बरोबर 100 गुणिले 27 आणि छेदामध्ये 45. 9 ने भाग जातो. 9 त्रिक 27, 9 पाचे 45, 5 दुने 10, हा शून्य आहे असाच. 20 त्रिक 60. काल किती आलं होतं उत्तर आपलं? 60% नफा झाला, टक्केवारी झाली. मॅडम काल 45 आलं होतं. कसं काय? 45 आपली टक्केवारी काढली होती का? आपण काय काढलं होतं? टक्केवारी काढले होते 45. नाही, आपला फक्त नफा काढला का टक्केवारी काढली आपण? बरं, आपण आन्सर केला एकदा चेक करूयात. काय आहे नेमकं उत्तर? का राहिलंय आपलं काही?
एक मिनिट हा, माझ्याकडे आन्सर की आहे 2022 ची. 2022 ची मी मोबाईललाच पाठवलेली आहे, आपण चेक करूयात. मॅडम आज डबलिंग घेणार आहात? आहे 2022. ओके, 21. 2021 ची उत्तर सूची मॅम आज लिंक घेणार आहात? घेऊयात ना, तुमची इच्छा असेल तर घेऊयात. बरं, प्रश्न मॅडम तुम्ही म्हटलंय घेऊ ना, का तो? जे प्रश्न कळत नाहीत ते आपण दुसऱ्या लिंक मध्ये घेणार म्हणून. नको. बरं, कोणता होता? 49 नंबर ना? 49 नंबरचं 2च आले, 45 आले. बरं, काय राहिलं आपलं मग? आता 60% आला मग. 100 वरतीच घ्या मग. 100 किंमत मॅडम कालच्या रेकॉर्डिंग मध्ये पहा ना. नाही म्हणायच्या. 100 किंमत मानूनच जमतंय. आणि आपण जेव्हा किमती मानतो तेव्हा 10च्याच पटीतल्या घ्यायच्यात. 10 वरतीच घ्या. 60 रुपयांवरती असं जर घेतलं असतं आपण, 60 रुपयांवर 70 रुपये, 27 रुपये नफा. 60 रुपयांवर 12 तसा पण नाही जमणार. तर नफ्याची टक्केवारी आपण खरेदी किमतीवरती काढतो. खरेदी किंमत आपण 45 ला केली. शेकडा नफा मॅम 45 उत्तर आहे. 45च आहे. पण आपण खरेदी किंमत नफा तर याच प्रकारे काढत असतो ना. शेकडा नफा खरेदी किमतीवरती झालेला नफा. जर आपण 60 जर घेतलं, 60 ला 27 रुपये तर नाही घेत आपण. अं, मॅम 60 रुपयांवर 100 मानून घ्या. नाही जमणार. बरं, मॅम कालच्याच 100 पद्धतीने घेऊयात. 100 घ्या. 100 मानूनच घेऊयात का मग? हो हो. म्हणजे टक्केवारीचा पुन्हा काढण्याचा प्रश्नच उडत नाही, कारण 100 घेतलं की नाही टक्केवारीला प्रॉब्लेम येत नाही. कारण 100चे कसं 1% म्हटलं की 1, 2% म्हटलं की 2, या प्रकारे काढायला पण सोपं जातं. मग त्याच पद्धतीनुसार घेऊयात. काय राहिलंच आपलं तरी पण पहा एकदा. कारण कुठल्याही पद्धतीने घेतलं तर उदाहरण नाही चुकायला पाहिजे. तर 60 का आलं? बोला. बरं, खरेदी किंमत 100 मानू, कारण आता हे तर उदाहरण काल झालेलं होतं, तरी सुद्धा घेताय तुम्ही. बरं, छापील किंमत 100 मानू. म्हणजे आता 100चे 3/4 एवढा नफा. म्हणजे 4 एक 4, 4 दुने 8 आणि 4 पंचे 20. 75. म्हणजे हे 75 रुपये. बरं, आता ही झाली त्याची मॅडम खरेदी. आपली एक लिंक किती वाजेपर्यंत होईल? 8, 8:30 पर्यंत जाईलच क्लास. 8. हा, आता 100चे 20% काढूयात. 100चे 20% पहा. पुन्हा 20 ला 20च, म्हणजे 20 रुपये यावरती नफा, विक्रीवरती नफा. म्हणजे वस्तूची विक्री किंमत जी आहे तर ती होईल 100 अधिक 20. जेवढी टक्केवारी निघली ती म्हणजे 120 रुपयांना विकणार. 75 रुपयांची खरेदी केलेली वस्तू आपण 120 रुपयांना विकणार. मग इथे डायरेक्ट आपण असं करू शकतो, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर इथे वेगळी टक्केवारी काढण्याची गरज नाही, बरोबर. नफ्याची डायरेक्ट टक्केवारीच मिळेल. समजा आता विक्री जर आपली 120 आहे तर खरेदी किंमत आपली 75, तर फरक आला, नफा आला 45चा. टक्केवारीमध्येच आपण हा घेतला. मग इथे 45 असं उत्तर निघतंय. मॅम बोल ना. डबल शिकवता का? मी नव्हते. तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता. बरं, 51 नंबर झाला. यानंतर आलेला होता 51 नंबर. तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता. काल झालेला प्रश्न आणि आज 2दा झालाय. प्रश्न क्रमांक 50. 7,500 विकत घेतली जाते आणि 8,400 जाते. तर नफ्याची टक्केवारी आहे. प्रश्न सोडवायला जमेल का? बोला पृथ्वीराज. काय डाऊट आहे का पृथ्वीराज? मॅम 100च का घेतले? आपण 10च्याच पटीमध्ये कोणत्याही किमती मानतो. 10, 100, 1000 शक्यतो अशाच मानायच्या. जेव्हा आपल्याला किंमत नसेल, फिक्स किंमत नसेल, तेव्हा याच प्रकारे करायचे. मग तुम्ही कुठलीही माना, 100 माना, 1000 माना, 10,000 माना. 10च्या पटीतल्या किमती घ्यायच्या शक्यतो, ज्या किमती दिलेल्या नसतात ना त्यानुसार.
मग आता इथे कुठलीच किंमत दिलेली नव्हती म्हणून आपण 100 घेतले. मॅम 50 झालाय. 50 वा झालाय. ओके, 51 आहे ना यानंतर. ओके, 51 आला होता. हा, प्रश्न क्रमांक. 51. हा, आता माझ्याकडे जेवढे प्रश्न आलेत त्या व्यतिरिक्त होणार नाहीत. आता जे प्रश्न अगोदर आलेत तेच. जर यामध्ये आणखी काही राहिले असतील तर ते दुसऱ्या लिंकमध्ये होतील. आता अगोदर जे हे प्रश्न आले तेवढेच अगोदर प्रश्न होतील. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 धावा आहे. त्याने 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल? बर, जमतोय का? प्रश्न जमला तर सोडवण्याचा प्रयत्न करा. अगोदर 24 इनिंग होत्या तेव्हा 28 धावा. मग 24 आणि 28 यांचा करायचा गुणाकार. 24 इनिंग आणि 28 धावा म्हणजे 24 इनिंग मध्ये जेवढ्या धावा झाल्या होत्या एक प्रकारे त्यांची ही सर्व बेरीज झाली. यांचा गुणाकार म्हणजे या सर्वांची बेरीज. म्हणजे हा बरोबर आहे 672. आणि नंतर पुन्हा 25व्या इनिंग मध्ये 29 सरासरी किती धावा केल्यास 29 सरासरी होईल. तर डायरेक्ट मग या दोघांचाच गुणाकार करायचा आणि जो काही फरक येईल तर तो फरक म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे. 29 गुणिले 25. 29 गुणिले 25 जर केले 25 200 आणि हे 725 गुणाकार आला 725. या दोघांचा आता फक्त फरक काढायचा आहे. जो काही फरक निघेल तर ती त्यांची सरासरी असेल 725 वजा 672. हा 3, 12 मधून 7 गेले 5, शून्याला 0, 6 मधून 6 गेला 0, 53. उत्तर मिळेल 53. आणखी जर 53 धावा केल्या असत्या तर सरासरी 29 झाली असती. बोला शिवेंद्र राजे. माईक ऑन आहे. मॅम चुकून झालं. ओके, बरं. इथे 24 इनिंगच्या धावांची सरासरी होती ही लक्षात ठेवा. 24च्या होती आणि इकडे टोटल 25च्या पण होती. पण मधला नंबर जो आहे एका राऊंड मध्ये नेमका किती धावा झाला हेच माहित नव्हतं. मग त्या धावा आपण या प्रकारे काढल्या. या दोघांचा गुणाकार केला आणि नंतर 25 आणि 29 म्हणजे जे काही एकूणची सरासरी होती ती जर काढली तर मधल्या एक जणाची सरासरी एकूणच्या धावा आहेत त्या निघून जातात. म्हणजे या झाल्या 53. त्यानंतर 53 नंतर आलेला होता 54 नंबर होता. 54 नंबर. काय डाऊट असेल ना तो घेऊयात नंतर. डबल लिंक घ्यायला पण मी तयार आहे. सर्व प्रश्न आज होतील तुमचे. पण जे तुमचे आलेत ना माझ्यापर्यंत ते घेते मी अगोदर. श्वेता, तुमचा काही प्रश्न असेल तर नंतर घेऊयात. 154 गुणिले 154 गुणिले 18 बरोबर 2772. तर 27.72 भागिले 1.8 चे मूल्य काय आहे? बरं, आता इथे ही एक संख्या ही एक संख्या म्हणजे आता यांच्यामध्ये निश्चित असतं की उरलेलं उत्तर कोण आहे. आता हा 154 पण नेमका पॉइंट कुठे द्यायचा? मग आता इथे फक्त आपल्याला एवढंच करायचं की आपण पॉइंट काढतो. आता इथे पॉइंट नंतर 2 अंक आहे, तिकडे पॉइंट नंतर 1 अंक आहे. म्हणजे आता पॉइंट नंतर 1 अंक जर अंशामध्ये आहे तर तो छेदामध्ये 1 शून्य वाढणार आणि पॉइंट जो आहे तो डावीकडे जाणार आहे. एक घर उजवीकडून डावीकडे म्हणजे हा होईल आता 15.4. समजा जर नाहीच काही समजलं तर या प्रकारे करा. 27.72 जर कुठलाही नियम वगैरे नाही कळाला तर या प्रकारे करा. आता इथे आपण डायरेक्ट पॉइंट काढून टाकतोय. पहा, पॉइंट काढून आहे अशी संख्या लिहिली. पॉइंट नंतर हे 2 अंक, जेवढे अंक तेवढे शून्य. अंशामध्ये 2 अंक तर छेदामध्ये 2 शून्य वाढवले. आता छेदामध्ये पॉइंट नंतर एकच अंक आहे तर एकच शून्य तुम्ही इकडे वाढवणार. आता हा 0 0 जो आहे आपण काठ मारणार. आता पॉइंट, आता हा जो 1 शून्य आहे एका शून्याचं काम काय आहे तर हा जो आहे पॉइंट तो उजवीकडून डावीकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो. बरं, फक्त आपण
18ने जर भाग दिला असता तर उत्तर मिळालं असतं हा जसा इकडे 15.4 झालाय म्हणजे फक्त 154च झालं असतं. म्हणजे हा एक शून्य आहे. एक शून्य म्हणजे एक घर तो पुढे जाणार आहे. उत्तर येईल आपलं 154. सॉरी 15.4 एक घर पुढे जाणार ना इकडे. का भागाकार करून दाखवावा लागेल? प्रश्न समजला का सर्वांना? हे पॉइंटचं समजलं No, का? ma'am. हे आपण अपूर्णांक पेपर करून दाखवा. तर या प्रकारे हो, आपण मॅम. शिकलो होतो. समजा आता त्यामध्ये 100 आहे तर मग आता पॉइंट नंतर 2 अंक पाहिजेत. या प्रकारे हे लक्षात घ्या. हे आपण शिकलो होतो. यानुसार हा 0 0 घेतला. आता इथे पॉइंट नंतर एकच अंक येणार आहे कारण हा 0. ओके, सर्वांचा डाऊट क्लिअर झाला या बाबतीत? आणि उदाहरण आहे तसं सोपं आहे. करून दाखवा. करून दाखवू. ओके, त्यात काय कठीण आहे तुम्हाला करून दाखवायला? पहा, पॉइंट काढून टाकला आपण. पॉइंट नंतर 2 अंक आहेत तर पॉइंट नंतरचे 2 शून्य आपण खाली घेतले. पॉइंट नंतर 1 अंक आहे तर इथे 1 शून्य आहे असं लिहून घेतला. आता इथे 9ने भाग जातो. 9 त्रिक 27. इथं शून्याचा भाग 9 8 72. 9 दुने 18 हा शून्य आहे असा. पुन्हा आता इथे 2ने भाग जातो. बे एक बे, एक उरला. बे पंच 10, बे चोक 8, बे दही 20. किती झाले? 154च्या छेदामध्ये 10. 154च्या छेदामध्ये 10 म्हणजे 15.4. समजलं का? हो, मॅम मॅम. मी तसं नाही केलं. मॅम मी डायरेक्ट केलं. अरे डायरेक्ट कुठे च्या मागे हा. दोन आकडे सोडल्यावरती शून्य लागतो आणि इथे एक आकडे. मग त्या दोन एकच. मग आता इथे एक आकडा असं असलं सोडून की नाही? टिंब द्यायचा आहे. आता हा म्हणजे भाज्य 15.4. भाज्य आणि भाजक पॉइंट आपण फरक काढत असतो. पॉइंट नंतरच्या अंकांचा फरक काढायचा आणि उजवीकडून डावीकडे तो पॉइंट घेऊन जायचा असतो. आता हे उदाहरण झालेली आहे तुम्हाला. एकचा फरक होता म्हणून एक घर पुढे यानुसार जायचं होतं. बरं, त्यानंतर आलं होता काय झालं? 55 आहे का कोणाचा? 56 होता. 57. ओके, 56 आणि 57. 56 पण आलाय माझ्याकडे. हा, तर 3.003 गुणिले 15 अधिक 0.0123 अधिक 5.002557 काय आहे? परत अंदाजीकरणाचा हा प्रश्न आहे. आता हा जवळजवळ 3.003 आहे म्हणजे हा जवळजवळ 3च आहे. याला आपण 3च म्हणूयात. हा 15 आहे म्हणजे आता डायरेक्ट तो पूर्णांकामध्ये त्याला बदल करायचाच नाही, आहे असाच ठेवायचा. हा 0.0123 मग नंतर 0 पॉईंटच्या नंतर किती असू द्या म्हणजे हा जवळजवळ शून्यच आहे, त्याला व्हॅल्यूच नाहीये. आणि हा 5.00257 आता इथं म्हणजे हा जवळजवळ 5च आहे. इथे आपल्याला नंतर वाटवायचं. हे लक्षात ठेवा, जेव्हा अंदाजे मूल्य असे शब्द येतो तेव्हा दशकामध्ये न्यायचं नाही. पुढच्या पॉइंट नुसार अंक पाहायचा आहे. समजा आता 3.9 किंवा मॅम 99. वर गुणुलेचं चिन्ह द्यायचं राहिलंय. काय झालं? गुणुलेचं चिन्ह द्यायचं राहिलंय. अरे मी आणखी केलंच नाही, ते फक्त किमती लिहून ठेवल्यात. गुणिले नाही, आणखी काहीच नाही केलं मी. तिथे फक्त लिहून ठेवल्यात कशाला काय म्हणायचं. या 3.03 ला 3 म्हणायचे, 15 ला 15. आता इकडे व्यवस्थित चिन्ह घेऊन आणि आपण करूयात. पहा, 3 गुणिले 15 अधिक 0 अधिक 5 झाली का पदावली? आता यानुसार हे सोडवायचं. इथे गुणाकार आहे. 15 त्रिक 45. 45 अधिक 0 अधिक 5 म्हणजे हा झाला 50. अंदाजे मूल्य आलं 50. सोडवता येतो, एवढा सोपा हा प्रश्न आहे. समजला का सर्वांना पण प्रश्न? मॅम जर त्या अगोदरच्या संख्याला जर घेतलं तर एक अजून एक मूल्य होऊ शकतं ना. कोणतं मूल्य होऊ शकतं? एक कसं काय? म्हणजे त्यांची बेरीज केली हं. त्याचं उत्तर नाही येत का? सर्वांची बेरीज कुठे येते? गुणाकार पण आहे ना. अंदाजे करण्यामध्ये आपण असंच घ्यायचं, जवळचा नंबर घ्यायचा असतो लमसम मध्ये.
आणि जवळचा म्हणजे आता हा 0.003 आहे. पण या 0.0 ही संख्या आहे. इथं मी तुम्हाला उत्तर सांगितलं होतं, इथं 3.99 असतं तर आपण काय घेतलं असतं, त्याला 4 घेतला असता. तिथे फक्त 3 घेऊन चालला नसता. इथे आपल्याला 14 आहे तर 14च्या जवळची आपल्याला पूर्णांकातली किंवा 14 पॉईंट काय असतं तर आपण पूर्णांकातला 15 घेतला असता. पण इथे ऑलरेडी पूर्णांकच दिलेला आहे हा 15, म्हणून आपण आहे असाच ठेवला. मग इथे आपल्याला बदल करायचा नाही आणि इथे फक्त अंदाजे मूल्य सांगितले. इथे जवळच्या दशकामध्ये कन्वर्ट करा म्हणून सांगितलं नाही, शतकामध्ये करा म्हणून ते पण सांगितलं नाही. या सूचनेकडं नीट लक्ष द्यायचंय, या सूचनेनुसार जायचंय. अंदाजीकरण जरी असलं तरी सूचना पुढे काय आहे ते पाहायचंय. जवळच्या शतांशामध्ये मूल्य पूर्ण करा, दशांशामध्ये करा असं सांगितलं जातं, सहस्त्रांशामध्ये करा. अंदाजे म्हटलं की फक्त जवळची संख्या पाहिजे. इथं दशक शतकचा काही संबंध नसतो. 56 सुद्धा आला होता. बरं समजला का? 56 सर्वांना पुन्हा एकदा विचारते. हो मॅम समजलं. ओके. हो मॅम समजला. पण आला होता. मॅम 57 आधी कंस सोडून हो, कंस सोडवून घ्यायचे. बरं आता हे जे कंस आहे तुम्ही तिन्ही एक सोबत सोडवले तरी चालतात, कारण तिघांमध्ये पण वेगवेगळं चिन्ह आहे. इथं हे वेगळं चिन्ह, इकडे वेगळं चिन्ह आहे, म्हणजे तुम्ही तीनही कंस एक सोबत सोडवून घेऊ शकता. आता पहिला कंस कसा सोडवणार? या 3ने या पूर्ण कंसाला गुणायचंय, तोपर्यंत तो कंसामध्ये आहे असाच राहणार आहे. 13 त्रिक 39 अधिक 6 त्रिक 18. आता इकडे गुणिले 3 7 21 किंवा या प्रकारे तुम्ही अगोदर करू शकता. आता ही जरी पद्धत नाही वापरली आणि तुम्ही अगोदर 6 7 42 असं जरी केलं, 13 अधिक 6 7 42 तरी तुमचं गणित चुकणार नाही, तरी उत्तर तेच येणार. फक्त इथे आपल्या किमती जास्त वाढण्याऐवजी इथेच राहतात. भागिले 11 गुणिले 3 इथे डायरेक्ट तुम्ही करू शकता. वजा, आता इकडे पुन्हा एकदा कंस आहे, हा कंस लगेच जाणार नाही, ते गुणाकार पण वजा बाकी पण आहेत. मग 12 वजा 4 गुणिले 2 करायचा, गुणाकार करायचा, 4 दुने 8 झाला. इथपर्यंत आपण ही पदावली सोडवली. आता पुन्हा 3. आता कंस सोडून घेऊयात आपण. कंस आणि ह्या 3 मध्ये कोणतंही चिन्ह नाही, याचा अर्थ इथे गुणाकार आहे. 13 आणि 42 3 आणि 2 5 झाले, 4 आणि 1 हा 5 झाले, म्हणजे हे 55 झाले. भागिले 33 वजा, आता हा कंस अगोदर सोडवून घेऊयात आपण. 12 वजा 8, 12 मधून जर 8 गेले तर 4 राहतात. आता गुणाकार आणि भागाकार दोन क्रिया आहेत, कोणती क्रिया अगोदर करावी लागेल? मॅम हा, काय गुणाकार. करायचं? गुणाकार. या दोघांमध्ये जे अगोदर ते करायचं. म्हणजे इथे 3 5 15, पुन्हा 3 5 15 आणि 1 16, म्हणजे 165 भागिले वजा 4. 33च्या पाड्यामध्ये 165 येतो का? 33 5 किती होतो? हो मॅम 5 नंबरला येतो. म्हणजे यांचा जर भागाकार केला तर तो येतो 5. 5 वजा 4 हा झाला 1. पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. मॅम हा प्रश्न नवोदयच्या बुक मध्ये आहे. हो आहे, असं असेल. मॅम आहे, मी सोडवलाय. ओके, बरं प्रश्न समजलाय का? हो मॅम. हो मॅम. 58 नंबर पण आला होता, म्हणजे जवळजवळ हे सलगच प्रश्न आहेत यानंतरचे. 12.1/16 चे दशमान मूल्य काढायचे. आता दशमान मूल्य म्हणजे तुम्हाला फक्त पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे ना, त्याला अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करायचं आणि दशांशामध्ये उत्तर काढायचं, बस एवढंच करायचंय. इथे फक्त शब्द वेगवेगळे वापरले जातात. म्हणजे आपल्याला पूर्ण संख्या गुणिले छेद अधिक अंश आणि छेदामध्ये छेद आहे असाच ठेवायचा असतो. 16 गुणिले 12 जर केले तर पहा किती होती? 12 6 72, हात 7, 192. 12 आणि 7 हे झाले 19, 193. 16, म्हणजे हे झाले 193 छेद 16. हे झालंय का उदाहरण इकडचं हे पुसायला? बर, फक्त आता 16 आणि भाग द्यायचा, एवढंच करायचंय. हा भागाकार असा करा किंवा या प्रकारे केला तरी काही हरकत नाही. ज्यांना असा काटछाट नाही ना समजत त्यांनी या प्रकारे करा. 16 किती? 3, या 3 ला खाली घेतलं, 16 दुने 32, 1 उरला. आता आहे का कोणी घ्यायला? वरती आहे का भाज्यामध्ये कोणीच नसेल तर मग
पण नाही. शून्य घेतला म्हणून पॉइंट दिला. 16 ने 10ला भाग जातो का? 16 ने 10ला भाग जात नाही म्हणून इथे आणखी एक शून्य घेतला. आणखी एक शून्य घेतला म्हणून इकडे एक असा शून्य घ्यायचा. म्हणजे आपण शून्याने भागच दिला एक प्रकारे. या प्रकारे भाग पण शून्याचा आणि इथे आपण शून्य घेऊ शकतो डायरेक्ट या प्रकारे. किंवा आता इथे शून्याचा भाग देण्याऐवजी तर तुम्ही असंही करू शकता. आता ही जर तुम्हाला इथली ती स्टेप ही शॉर्टकट समजते तर तुम्ही इथे डायरेक्ट 16ने इथं या 100ला भाग देऊ शकता. हे समजलं ना तुम्हाला? हे शॉर्टकट आपण करू हा, 96 बरोबर. 16 सख 96 उरले 4. पुन्हा एक शून्य घेतला आता पुढचं शून्य फ्री मधले. पुन्हा 16 दुने 12.0625. म्हणजे उरले 8च्या पुढे पुन्हा एक शून्य. 16 पाचशे 80. म्हणजे 12 5 आहे मग पर्याय क्रमांक सी. प्रश्न समजला का सर्वांना? ओके, प्रश्न सर्वांना समजला का? ओके, 50 पाहता. एक रक्कम 16 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते तर वार्षिक दर असेल. बर, आपल्याला हे काढावं लागेल. आता हा समजा आता ती रक्कम माहितीये का आपल्याला? रक्कम किती हे माहित नाही. फक्त इथे कालावधी माहितीये 16 वर्ष आणि सरळ व्याजाने ती रक्कम दुप्पट होते. म्हणजे जेवढी मुद्दल तेवढंच व्याज होतं. मग आपण इथे आपली जी मुद्दल आहे ते 100 रुपये मानूया. म्हणजे आपला बरोबर 100 रुपये झालं आणि व्याज म्हणजे सरळ व्याज बरोबर आपला 100. जेवढी मुद्दल तेवढंच व्याज. म्हणजे समजेल ना? सरळ व्याज कालावधी माहितीये, कालावधी आणि दर आपल्याला काढायचा आहे. बरं, आता आपल्याला काय काढायचं आहे? वार्षिक दर काढायचा आहे. दर काढण्याचं सूत्र पहा. दर बरोबर 100 गुणिले कोणाला घ्यावा लागतो? मुद्दलला का कशाला? सरळ व्याज. व्याज. मूळ व्याज. हा. आणि आता इथे दर काढला मग उरलेले दोघ जण कोण? आणि मुद्दल. छेदामध्ये 100 द ला काढून घेतल्यानंतर उरलेले दोन कोण जोडीदार? ते येतात छेदामध्ये म गुणिले क. हे समजलं का? या प्रकारे सूत्र तयार करायचं. दर बरोबर 100 गुणिले आपलं सरळ व्याज सुद्धा 100 होतं. मुद्दल सुद्धा 100 आहे आणि कालावधी 16 वर्ष आहे. मग अशा वेळी तर तुम्ही काय करणार? काय झालं? शून्याला शून्य घालवायचे किंवा 100 एक 100. एक 100 आणि डायरेक्ट 16 100ला भाग द्यायचा. हा, आता जर 4 ने जर भाग दिला तर 4 दुने 8 किंवा डायरेक्ट 16 ने भाग द्या. देऊ का 16? या प्रकारे करूयात आपण. 16 ने भागाकार करूया. हा, दिसत नाही. डायरेक्ट 16 ने 100ला भाग देऊयात. कसं काय दिसत नाही पहा बरं एकदा. रिजॉईन करा. मी करा भागाकार. share केलंय. मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर केलेलं आहे. आता इथे 96. हा 16 96 उरले किती? बर, आता यानुसार आपण ठेवू शकतो. हा, छेदाला छेद आहे असा छेदाला छेद आपला किती होता? 16 होता. 16ला आपण 16 आहे असं जे काही उत्तर आले तर ते उत्तर संख्या झालं. तर ती आपल्या अंशामध्ये जाते. मग आहे कसं उत्तर पहा बरं. आहे का असं उत्तर नाही म्हणजे याचं संक्षिप्त रूप आहे. असं केलेलं आहे 6 4 1 16. हो, पर्याय क्रमांक बी. हे आणि हे एकच आहे. 6.4/16 म्हणजे 6.1/4. हे करताना हे फक्त फसवलं जातं या प्रकारे न दाखवून. प्रश्न समजला सर्वांना? किमान म्हणजे काय? काय? किमान म्हणजे किमान म्हणजे लहानात लहान, मिनिमम म्हणतो आपण, आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. किमान म्हणजे लहान
कमाल ठेवायचं. बरं 60 प्रश्न क्रमांक 60 पहा. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती? किमान 6 अंकी म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे माहिती आहे तुम्हाला? हो मॅम, 1 लाख. 1 लाख. किती आहे? मॅम अजून किती वेळ आहे? 1 अंकी 1 लाख. तर 1, 2 अंकी 10, 3 अंकी 1 लाख. 4 अंकी 1000, 5 अंकी 10,000 आणि 6 अंकी म्हटल्यावर 1 लाख. हे समजलं? याप्रमाणे किमान संख्या आपण काढतो आणि कमाल 4 अंकी काढायची आहे. मग कमाल म्हटलं की सर्वात मोठा अंक असतो तो 9. 9,999. तर 9, 2 अंकी 99, 999. 4 अंकी म्हटलं तर 9,999. आपल्याला 4 अंकी पाहिजे होता तो घेतला. यातला फरक म्हणजे यांची वजाबाकी. आता ही जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी पहा किती येते. इकडे 10 मधून 9 जाणार 1, पुन्हा इकडे सगळे 9 होणार म्हणजे 0 0 0 आणि हा 10चा होणार 9. किती आले? पर्याय क्रमांक सी 90,001. मॅम आणखी किती वेळ आहे? बरं, आणखी 1च मिनिट राहिलाय. यामध्ये राहिलेत का कोणाचे काही प्रश्न? मॅम 52. 52. 52 कोणाचा होता पहा. मॅम हा पण क्वेश्चन गाईड मध्ये आहे. हो, काही नाही तर आपण गुणाकार करतो की नाही त्यानुसार ऑप्शन ठेवायचा. नंबर बी. त्यांचा गुणाकार करायचा 70. असतो. बरं, आपण एक्स वर्ग करतो किंवा आपण असा करू शकतो. एक्स बरोबर, आता यांचं वर्गमूळ काढलं तरी चालतं आणि एक्स एक्स गुणिले एक्स चा वर्ग आणि या दोघांचे वर्गमूळ काढू शकतो. म्हणजे आपण एक्स वर्ग बरोबर, आता या डायरेक्ट दोघांना वर्गमुळामध्ये लिहू शकतो आपण 25 आणि इथे गुणाकार आहे यांच्यामध्ये कोणीच नाही म्हणजे तिरकस आपण गुणाकार करतो आणि हा आहे 196. म्हणजे एक्स चा वर्ग बरोबर हा झाला वर्ग. तर आता आपल्याला वर्गमूळ जेव्हा काढतो तेव्हा वर्ग लिहिण्याची गरज नसते. आपण तेव्हा फक्त हा 5 गुणिले 96चं वर्गमूळ. 96चं वर्गमूळ किती झालं? 14. 70. एक्स बरोबर 14 बस. पर्याय बी. प्रश्न समजला का? हो मॅम. इथे आपण तितकाच गुणाकार